नमस्कार मंडळी, कशा आहे तुम्ही सर्वजण? मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी. तर आता आम्ही जात आहोत शनी शिंगणापूरला. पोचलेले आम्ही शनी शिंगणापूरमध्ये. आणि आम्ही दोघीजणी गाडीमध्येच थोडासा मेकअप करून घेतला, कारण की मी केस विचारले नाही. पुरं केसांचे हाल झाले, पुरी घासपूसच झाले. तर मी काही विचारले, फक्त क्लचर लावला, फक्त चेहऱ्यावर पावडर लावून घेतली. तर आता हे दोघं जण चाललेले आहेत फ्रेश होण्यासाठी. तर आम्ही थोडा इथे बाहेर थांबतो आणि काही सामान पाहतो, कारण की तिथे ना खूप सारे दुकानं आहेत आणि खूप छान छान वस्तू मला दिसत आहे. तर बघते मी घरच्यासाठी काही घेते. छान वस्तू आहेत ना इथे. हो आता हां, पण आधी दर्शन करून आरती लवकर सुरू होणार, तर आरती आता लक्षात नाही. बरं ठीक आहे, मग आरती करून बाकी. चला चला लवकर जाऊ. हो हो बरं ठीक आहे. चला आता फ्रेश होऊन जा आणि मग आरतीला जा. तर चला आता मग फ्रेंड्स, आता इथे आम्ही सर्व पूजेचं सामान घेऊन घेतलेलं आहे. तर आता संध्याकाळ संध्याकाळ तर झालेली आहे, तर आता संध्याकाळची आरती पण होणार आहे. तर आता आम्ही मंदिरामध्ये जातो आणि हे पूजा करून घेऊ आणि तिथेच आरती पण करून घेऊ. चला आता काही सामान काढायचं आहे, थोडंसं पूजेचं राहिलं. आधी काळा कपडा आहे ना, हा चढवा. त्यानंतर मग म्हटलं हे पानं आहे, दाखव हे माझं. आधी काळा कपडा हा चढवा, त्यानंतर मग हार. ठीक. चला निघाला. इथेच टाकायला लागते. कॅमेरामॅन डांस करना है वो तो
एक दिन में कहा उड़ो शनिदेवाचे दर्शन करून झालेले आहे आणि आता प्रसाद पण आम्ही घेऊन घेतलेला आहे. तर चला आता लवकर इथून निघायचं आहे कारण की आम्हाला इथून जायचं आहे. कुठे जायचं आहे? तुळजापूरला. आणि आता 8 वाजलेले आहेत आणि 8 वाजले आता इथेच. तर आणखी किती वेळ लागणार? खूप वेळ लागणार आणखी. हां आराम करू. त्यानंतर मग सकाळी मंदिरात जाऊ आणि दर्शन करू. ते सकाळी पाहायला मिळेल मग. हा, ते तुम्हाला उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. काय असते दादा? आता शनिदेवांचे दर्शन झालेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे तुळजापूरला जाण्यासाठी. तर आता 2-3 तासामध्ये पोचून जाऊ है ना. 2-3 तास 270 किलोमीटर आहे. 270 किलोमीटर आहे का? बापरे. आता पोहा आपण रस्त्यानेच कुठेतरी थांबून जाऊ हा आणि मग सकाळी निघू. बरं ठीक आहे. कारण 270 किलोमीटर म्हटलं तर रात्री खूप उशीर होणार पोहोचायला. बरं बरं ठीक आहे. आणि रात्रीचा प्रवास तर ठीक आहे. आणि आज गाडी बापूजी चालवत आहेत. हे थकले सकाळपासून गाडी चालू नाही. आणि आम्ही बसू गाडीमध्ये आला आमचं आता. हां आम्ही निघालो तुळजापूरला. यस. आता दर्शन आता तर नाही करणार आहे. उद्या सकाळी मस्त आंघोळ वगैरे करून तेव्हा करू शांततेत. आता खूप सकाळपासून याला ट्रॅव्हल्स होत आहे. सर दमलेला आहे निघाले. बस उद्या मस्त तयारी वगैरे करू, आंघोळ वगैरे करू. जय ज्ञानेश्वराय महाराज की जय. चला तर उद्या सकाळी मग भेटू तुम्हाला. चला बा, एक रूम मिळाली फायनली. खूप वेळ लागला. हे बिचारे 2 जण किती वेळपासून फिरत होते रूम पाहायसाठी का. मग थकले रूम पाहू. हो ना, एक मिळाली. आजच्या दिवस इथं झोपू, उद्या सकाळी पटकनी तयारी करून. हां हां 7:30. लांबचा प्रवास होता. हां सकाळपासून कंटिन्यू चालूच आहे ना तुम्ही 2 जण गाडी चालवायला. मग कंटिन्यू अजून इथून 245 नाही 247 किलोमीटर आहे. बाप्पा रे. आपण पंढरपूरच ना. पंढरपूर नाही ना, तुळजापूर. तुळजापूरून अक्कलकोट. अक्कलकोटून पंढरपूर तकरीबन 4 किलोमीटर आहे ना. तर एवढे आणखी आम्हाला तीर्थ करायचे आहेत. एवढे ठिकाणी आणखी आम्हाला जायचं आहे. तर या दोघांचा तर डिस्कशन सुरू आहे. मला आता झोप येत आता, माझे डोळे खूप लागत आहेत. तर चला तर मग फ्रेंड्स, आता तर ज्यांना जेवायचं आहे ते जेवण करते. मला जेवण अजिबात करायची इच्छा नाही आहे. मला झोप येत आहे, फक्त मला झोप घ्यायची आहे.
तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.